हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. शंठ नसाल तर बाळासाहेबांचा फोटो आणि धनुष्यबाण सोडून लढायला या. माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट काय सांगता? उद्धव ठाकरेंचं शिंदेंना थेट आव्हान. शिवसेना खत्म करणाऱ्या नालायक भाजपसोबत जाणार नाही. भाजपला तडाखा बसल्यानं मुद्दाम वावड्या उठवल्या. उद्धव ठाकरेंचा हल्लापूर. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून मतं मागण्याचा अधिकार नाही. धनुष्यबाण पेलण्याची ताकद आमच्या मनगटात. एकनाथ शिंदेंचा हल्लापूर. मशाल घेऊन भाजपच्या बुडाला आग लावली. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव नालायक मंत्री ठरले म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रभारी नेमलं. उद्धव ठाकरेंची जोरदार टीका. ओबीसीपेक्षा उद्धव ठाकरे मुस्लिमांना मसिहा वाटू लागले. मुस्लिम वस्त्यांमध्ये उद्धव ठाकरेंना 99% मतं. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मला हरवण्यासाठी काहींनी बिनशर्त पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त. राज ठाकरेंनी माहितीला दिलेल्या पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी वाजवले की 12 म्हणतात. उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका. वायकरांचा विजय मेरिटवर मिळालेला आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या गटापेक्षा 2.25 लाख मतं आम्हाला अधिक. शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेऊन आले होते. मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला. 400 पारच्या घोषणेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल. अजितदादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. शिवसेनेच्या मेळाव्यात रामदास कदम यांचं विधान. रामदास कदमांच्या विधानानं वाद वाढण्याचं चिन्ह. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीला जाणार. नियोजित दिल्ली दौऱ्यामुळे अजित पवारांनी कार्यक्रम पुढे ढकलले. दिल्लीमध्ये अजित पवार राजकीय भेटीगाठी घेणार. किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता. नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. यूजीसी नेट परीक्षा रद्द. पेपर फुटल्याचा संशय. शिक्षण मंत्रालयाची माहिती. सीबीआय प्रकरणाची सखोल चौकशी करणार. 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याबाबत शासन निर्णय. परवानगी विना सकाळी 9 पूर्वी भरणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार. शीव उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपूल बंद करण्यात येणार. अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा जोर वाढला. मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा अंदाज. पुणे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार. T20 विश्वचषकामध्ये सुपर 8 मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना. संध्याकाळी 8 वाजता रंगणार सामना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.